महाराष्ट्र सरकारने मराठी समाजाच्या मागण्या आणि माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या घाई गडबडीमध्ये मान्य केल्या आणि त्याच्यासाठी जी.आर. काढला. पण तो जी.आर. जर बघितला तर असं वाटतंय का सरकारनं मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत. याचं कारण मित्रांनो बघा, आता भल्या मोठ्या एका याच्यामध्ये द्वेषामध्ये का एकनाथ शिंदेने येऊन सांगितलं का बाबा मी वचन पूर्ण केले, अमकं केले, तमकं केले, पण जर हा अध्यादेश जर आपण नीट बघितला तर मित्रांनो असं एकंदरीत वाटतंय का मराठी समाजाला हे आपण काय म्हणूया जवळजवळ फसवल्यासारखं आहे. आणि हा फक्त जी.आर. काढलेला आहे, अजून त्याचा कायदा बनणार आहे, अजून मराठा आरक्षण भेटणार आहे, हे फक्त सरकारने तत्वता मान्य केलेलं आहे. आता बघा आपण ते मित्रांनो जर वाचलं ना तर कळलं आपल्याला. बघा आता इथे काय बघा, इथे वरती असं आलेलं बघा, प्रतिकृत प्रकाशन महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमान्वये तयार केलेले भाग 1.1 अ आणि 1 ल यामध्ये प्रसिद्ध केलेले नियम आणि आदेश यांच्या व्यतिरिक्त नियम व आदेश सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग दिनांक 26 जानेवारी 2024 अधिसूचना महाराष्ट्र अधिसूचना जाती अधिसूचित जमाती आणि विमुक्त जाती भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनिमयन अधिनियम 2000. आता त्यांनी पुढे काय सांगितलं बघा, इथे असं त्यांचं असं म्हणणं आहे का महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग ते बाकीचं बरंचसं काय त्यांनी दिलेलं आहे त्याच्या अन्वये प्रदान करण्यात आलेल्या आणि या बाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या व सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती आणि इतर मागास व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन नियम 2012 यात सुधारणा करण्यासाठी जे नियम करण्याचे योजले आहे त्या नियमांचा पुढील मसुदा हा त्यामुळे बाधा पोचण्याची शक्यता असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीकरता व उक्त अधिनियमाच्या कलम 18च्या पोट कलम 1 द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येते की उक्त मसुदा महाराष्ट्र शासनाकडून 16 फेब्रुवारी 2024 रोजी किंवा त्यानंतर विचार घेण्यात येईल. तर मित्रांनो हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मित्रांनो सरकारने फक्त तोंडी आश्वासन दिलंय, अजून सरकारने कुठल्याही प्रकारे तुम्हाला लेखी आश्वासन दिलेलं नाही. आता सरकारनं डायरेक्ट याच्यात असं म्हटलेलं आहे का महाराष्ट्र शासनाकडून दिनांक काय म्हटलेलं ते आहे, त्यांनी दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी किंवा त्यानंतर विचार घेण्यात येईल. तर म्हणजे अजून मित्रांनो फक्त सरकारने तोंडी आश्वासन दिले, सरकारने कुठल्याही प्रकारे लेखी आश्वासन दिलेलं नाहीये का बाबा तुम्हाला आजपासून मराठा आरक्षण लागू झालेलं आहे. त्याच्यामध्ये पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे बघा, आणखी पुढे म्हटलेलं आहे की उपरोक्त दिनांकापूर्वी उक्त मसुद्याच्या संबंधात कोणत्याही व्यक्तीकडून ज्या कोणत्याही सूचना हरकती या सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग दालन क्रमांक 136 व 137 पहिला मजला विस्तार इमारत मंत्रालय हुतात्मा राजगुरू चौक मादाम का मार्ग मंत्रालय मुंबई यांच्याकडे उपरोक्त दिनांकास किंवा त्यापूर्वी प्राप्त होतील त्या शासनास विचारात घेईल. म्हणजे त्या शासन विचारात घेईल. आता जर मित्रांनो बघा ज्यावेळेस तिकडे एकनाथ शिंदे आज बोलत होते, मनोज जरांगे पाटलांबरोबर भाषण ठोकत होते, त्याच वेळेस मित्रांनो इकडं छगन भुजबळ हे प्रेस कॉन्फरन्स घेत होते. प्रेस कॉन्फरन्समध्ये काय सांगत होते, 10% जे ECW आपण म्हणतो इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासमधलं जे काय आपल्याला साधारण मराठी समाजाला आरक्षण भेटतं ते तुम्हाला भेटणार नाही आणि तुम्हाला 50% ओपनमधलं आरक्षण तुम्ही भेटणार नाही. परत तो गुणरत्न सदावर्ते त्यांनी तर लगेच सांगितलंय का मी आता उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करणार आहे. ओबीसी समाजसुद्धा त्याच्या मित्रांनो मराठा समाजाच्या आरक्षणाच्या परत त्यांच्या विरोधात जाणार आहे, केस टाकणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा शासन विचार करणार आहे. आता त्यांनी पुढे काय सांगितलंय का बाबा नियमांचा मसुदा, या नियमास महाराष्ट्र अनुसूचित जाती आणि त्याच्यानंतर का विमुक्त जमाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन सुधारणा नियम 2024 असे म्हणावे. याच्यासाठी म्हणजे या नियमाच्या मसुद्याला
आता त्याच्यानंतर पुढं त्यांनी काय सांगितले आहे का, जी मागणी मनोज जरांगेंची महत्त्वाची मागणी होती का बाबा सगळे सोयरे. आता इथे बघा सगळे सोयरे. तर मित्रांनो याच्यामध्ये आज सांगितलेलं आहे का सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यांमध्ये जातीमधल्या झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल. आणि म्हणजेच मित्रांनो याच्यात काय सांगितलेलं आहे का तुमचे वडील, आजोबा, पणजोबा आणि त्यांच्या पिढ्यातल्या जे कोणी नातेवाईक असतील ते तुमचे सगळे सोयरे झाले. म्हणजे तुमच्या जे काय म्हणू आपण, तुमची आई असेल, तुमचे मामा असतील, तर ते नातेवाईक सगळे सोयरे जे आहेत, तर मग ते सगळे सोयरे तुमचे का याच्यामध्ये होणार का नाही अजून याच्यावर स्पष्ट उल्लेख नाही आहे. आणि आणखीन त्यांनी सांगितलेलं आहे का तुम्ही फक्त स्वतःच्या जातीमध्ये विवाह करून जे नातेसंबंध तयार झालेले आहेत त्यांचा समावेश असेल. एखाद्याने जर समजा आंतरजातीय विवाह केला तर त्याला हे मित्रांनो सगळे सोयरे मानण्यात येणार नाही. आणखी पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे का नियम क्रमांक 5 मधील उपनियममध्ये क्रमशः पुढील प्रमाणे तरतुदी जोडण्यात येत आहे. कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्यातील काका, पुतणे, भाव, भावकीतील असा नातेवाईक तथा पितृ सत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे व तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत. अर्जदाराने असे शपथ पत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल. कुणबी जातीची नोंद असलेल्या नागरिकांच्या रक्तनातेसंबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनातेसंबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागास वर्ग, विशेष मागास वर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे नियम 2012 नुसार घेऊन त्यांनाही तपासून तात्काळ कुणबी प्रमाणपत्र देता येतील. म्हणजे फक्त पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे. आता म्हणजे याच्यामध्ये जी काय समजा आपली समजा कुणाची मम्मी म्हणतो आपण, कोणी त्याला आई म्हणतो, तर मग त्याच्या नातेवाईकांना हे मित्रांनो सगळे सोयरे मानणार का नाही तो सुद्धा मोठा प्रश्न आहे. आणखी त्यांनी पुढे सांगितलेलं आहे का ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंदी सापडल्या आहेत आणि त्यांच्या नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना वरील बांधवांच्याच नोंदीचा आधार घेऊन सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल. नंतर आणखी पुढे म्हटलेलं आहे ज्या मराठा व्यक्तीची कुणबी नोंद सापडली आहे त्यांचे सगळे सोयरे म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार गणगोताशी लग्नाच्या सोयरीकी होतात ते सर्व सगळे सोयरे. मात्र सगळे सोयरे का यांचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीने नातेवाईक असा घेतला जाईल. तथा लग्नाच्या ज्या सोयरीकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजाती आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृह चौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल. नंतर त्यांनी सांगितलं आहे का कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या नागरिकांच्या राज्यांतर्गत सजाती झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल. मात्र या तरतुदीचा दुरुपयोग करू नये म्हणून सदर विवाह सजातीयच आहे या संदर्भातील पुरावा देणे व तथा गृह चौकशीत तशा प्रकारचा पुरावा मिळणे हे देखील आवश्यक असेल व याची पूर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल. आता मित्रांनो बघा ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण यात मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची मेक अशी आहे का इथं सरकारने म्हटलेलं आहे का उक्त मसुदा महाराष्ट्र शासनाकडून दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल. आणि त्याच्या खाली पण म्हटलेलं आहे कोणत्याही व्यक्तीकडून ज्या कोणत्याही हरकती आणि किंवा सूचना सचिव सामाजिक न्यायालय विशेष सहाय्यक विभाग यांना प्राप्त होतील त्याचा विचार करण्यात येईल. म्हणजे इथं सरकारने मेक ठेवलेली आहे का बाबा हा जो मसुदा आहे त्या मसुद्याला तुम्ही जर म्हणजे कुठलाही समाज तो ह्या मसुद्याला मित्रांनो हरकत घेऊ शकतो, कोर्टात जाऊ शकतो आणि कोर्टात गेला का मित्रांनो हा GR हा कवडीमोल होणार आहे. आता मित्रांनो बघा हे एकंदरीत म्हणजे काय झालेलं आहे, मनोज जरांगे पाटील हे युद्धात तर जिंकलेत पण तहामध्ये मनोज जरांगे पाटील हरलेले आहेत असं आता वाटायला लागलेलं आहे. कारण मित्रांनो बघा आता हा जसाच्या तसा अध्यादेश आहे तो तसाच्या तसा मी तुम्हाला वाचून दाखवलेला आहे. आणि मित्रांनो ही बघा इथे जी काय लाल रेषा मारलेली आहे ती सगळ्यात महत्त्वाची मेक आहे. आणि मित्रांनो मनोज जरांगे पाटील आज म्हटलेच होते सरकारला अशा खुट्या ठेवायची सवयच आहे आणि त्याप्रमाणे ही खुटी सरकारनं ठेवलेली आहे. तेव्हा मित्रांनो बघा आता हा जो सरकारचा GR आहे तो मी आपल्याला संपूर्णपणे वाचून दाखवलेला आहे.
आता याच्यात मी काय माझं मनाचं काय जोडलेलं नाही आहे. आणि तेव्हा मित्रांनो जर ही समजा म्हणजे हा GR बघून जे आपल्याला काय मत बनवायचं असेल ते मत आपण बनवा. आणि मित्रांनो आपल्याला काय वाटतं ते आपल्या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये लिहायला बिलकुल विसरू नका. तोपर्यंत मित्रांनो जर माहिती चांगली वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.